आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आपलं मराठी भाषा विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत. पत्रकार परिषदेची सुरुवात करण्यापूर्वी सन्माननीय विजय चौगुले साहेब, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यकारी सदस्य आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, त्यांना विनंती करतो की या पत्रकार परिषदेला आपण संबोधित करावं. स्वागत. बाल मराठी संमेलन 16 व 17 मार्च रोजी सिद्धू प्रदर्शन केंद्र वाशिम नवी मुंबई येथे साजरा होणारे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे आणि हे कार्यक्रम 2 दिवस चालणार आहे आणि 2 दिवसामध्ये सकाळ ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे आणि हे सर्व मुंबईतले शाळा, प्रायव्हेट शाळा हे सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि याबाबत आपल्याला आमचे मराठी भाषेचे आमचे आणि हा संपूर्ण कार्यक्रम मराठी भाषेचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जाते असते आपले मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत साहेब हे स्वतः त्या ठिकाणी असणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीची पूर्णपणे या ठिकाणी मराठी भाषा बाल संमेलन ह्या 2 दिवस असं वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तो साजरा होणार आहे. याबाबत म्हणजे तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती आरोग्याचे भाषा संचालक महाराष्ट्र राज्य हे तुम्हाला सांगतीलच कशा पद्धतीने या सर्व पद्धतीने या कशा कार्यक्रमाची म्हणजे कला क्रीडा संस्कृती कार्यरत नैपुण्य विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. या संमेलनामध्ये आयोजनासाठी सर्व व्यवस्था स्थानिकांकडून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. प्रचार, कार्यक्रमाची स्थळाची बॉन्डिंग, सजावट, शोभायात्रा आणि नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यात असणार आहे. नवी मुंबई शहर परिसरात लेखक, कलावंत व विषय तज्ञांचा वेगवेगळ्या प्रचार सत्रामध्ये सहभाग होणार आहे. महाराष्ट्र प्रथमच अशा प्रकारचे बाल संमेलनाचे आयोजन नवी मुंबईमध्ये केले जात आहे आणि या ठिकाणी सर्व नवी मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठी कलाकार या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती गीते भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांनी सांगावं असं त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आपल्याला माहितच आहे की मराठी भाषेचा सर्वांगीण वापर, विकास, मराठी भाषेचं जतन, संवर्धन आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याकरिता महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा विभागाचे सन्माननीय मंत्री डॉक्टर उदय सामंत सर यांच्या कुशल नेतृत्वाखाली मराठी भाषा विभागाच्या वतीने वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम आणि योजना आयोजित केल्या जातात. आपल्याला सांगण्यास आनंद वाटतो की गेल्याच महिन्यामध्ये नाशिक येथे विश्व मराठी संमेलन अत्यंत यशस्वीपणे आयोजित केलं होतं आणि त्याचाच भाग म्हणून आपण 15 आणि 16 मार्च या 2 दिवशी बाल मराठी संमेलन आयोजित करत आहोत. या बाल मराठी संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे की बालमनाचे जे साने गुरुजी आहेत त्या साने गुरुजींच्या नावाने या संमेलन स्थळाला साने गुरुजी बालनगरी असं नाव आपण तिथे देणार आहोत. हे संमेलन नवी मुंबई येथील प्रदर्शन केंद्र सिडको या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. या 2 दिवसीय संमेलनामध्ये वैचारिक
कलात्मक, साहित्यिक अशा विविध प्रकारच्या कलाविष्कारांचा, वैचारिक कार्यक्रमांचा आपण तिथे आयोजन करणार आहोत. हे संमेलन या स्थळी 2 ठिकाणी आपण करणार आहोत. त्याच ठिकाणी पहिलं जो भाग आहे स्वर्गीय दिबा पाटील मुख्य मंच, या ठिकाणी आपण काही या संमेलनाचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत. दुसरं डॉक्टर जयंत नारायण निवडलेला आहे. नाही, तसं होणार नाहीये. आपण एक चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे. जास्तीत जास्त बालक आणि पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. तसं होणार नाहीये. अगदीच फारच 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. अगदी त्यामुळे मुलांचा अभ्यास बुडणार नाहीये. नाही, लॉजिक तसं नाहीये. बऱ्याच शाळा आहेत, बऱ्याच शाळांच्या परीक्षा झाल्या आहेत, काही शाळांच्या परीक्षा चालू आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यातूनही जास्तीत जास्त एक चांगलं नियोजन करून आणि मुलांना त्रास होणार नाहीयेत आणि त्यांना योग्य प्रकारे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येईल, त्यांची सर्व सुविधा होईल असा प्रयत्न शासनाचा असणार आहे. प्रत्येक कार्यक्रम शासनाचा असेल तर त्या क्षेत्रातले जे स्थानिक प्रशासन आहेत, मग नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा इथलं स्थानिक प्रशासन असेल, त्या सर्वच प्रशासनातला सर्वच घटकांचा या कार्यक्रमासाठी उत्तम प्रकारे सहकार्य आणि योगदान असणार आहे. हा, तर या कार्यक्रमासाठी आधीच सांगितल्याप्रमाणे उद्घाटनासाठी स्थानिक पालकमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक साहेब, त्याचबरोबर मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत साहेब, त्यानंतर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश कोठारे साहेब, प्रतिभा मतकरी, स्थानिक खासदार नरेश मस्के, महापौर, उपमहापौर, नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. साहित्य क्षेत्रातील देखील सदानंद मोरे आहेत, रवींद्र शोभणे आहेत, मिलिंद जोशी आहेत, लक्ष्मीकांत देशमुख आहेत, तर हे मान्यवर उपस्थित राहतील. ते याच्यामध्ये जे काही विषय हे 2 दिवसाचे सर्वच बालकांशी संबंधित विषय आहेत. मग त्याच्यामध्ये बालनाट्य आहे, बालगीतं आहेत, बालसंस्कारक्षम कार्यक्रम आहेत. अगदी मुलींच्या सुरक्षेसाठी आपण एक परिसंवाद तिथे आयोजित करतोय. शाळा आणि मराठी शाळा आणि बालक आणि त्यांची मानसिकता अशा छोट्या छोट्या आणि सूक्ष्म गोष्टींचं नियोजन आपण त्याच्यात केलेलं आहे. नक्कीच आपण बघू शकतात की महाराष्ट्र शासनातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बाल मराठी आज उद्या 15 16 व 17 तारीख आपण बाल मराठी संमेलन हा कार्यक्रम सिडको एक्झिबिशन इथं आयोजित करण्यात आलाय. तर मी सर्व आई वडिलांना मी आवाहन करेल की आपल्या लहान मुलांना आपण तिथे घेऊन यावं, कारण की आज तिथं खूप सारे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज होणार आहेत, जेणेकरून मुलांना आपलं एक चांगलं एक्सपोजर भेटेल. आणि जसे तुम्ही बघू शकता की खूप सारे प्रसिद्ध नाटक सुद्धा तिथं होणार आहे. तर नक्कीच आपण आपल्या मुलांना तिथं आणावं आणि आवर्जून सर्व मुलांना इथं आवडेल हे मी आपल्याला खात्री